काहीचा अनुभव पाहून सांगावा लागतो, काही अनुभव खाऊन सांगावा लागतो, काही अनुभव न खाता न पाहता सांगता येतो आणि काही अनुभव करून सांगावा लागतो। अशी काही दिसणारी व्यक्ती आहे, त्याच्याकडे पाहून अनुभव सांगता येतो। 10 फुटाचा रस्ता आहे, तो इकून तिकडं चाललेला आहे, चालताना त्याचा तोल जातो आहे, नवे नवे त्याचे लाल डोळे झालेले आहे, त्याचे कुठंतरी पडल्याच्या अंगावर खुणा आहे, विनाकारण बडबड करत चाललेला आहे। समजा त्यांनी हे अनुभव पिऊन सांगावं लागेल का? आणि जर हा पिऊन सांगायचा असेल तर आम्हाला सगळ्याला आणून द्यावं लागेल, कारण दारू गांजा मत पिओ यारो, म्हणजे हा अनुभव पाहून सांगता येतो। आता अनुभव गोड आहे कसं सांगता येईल? खाऊनच सांगावं लागेल ना, देवाची शपथ घेऊन सांगावी गुळ गोड आहे। मग तुम्ही काय कुंभ होऊन आले काय का? सगळ्या महालक्ष्मी आहे नुसते टोळटोळे पाहत्या बाकीच्या खात्या। अनुभव याचा जर सांगायचा म्हटलं तर हा गुळ गोड लागतो, ज्याने खाल्ला। चला काही गोष्टी खाऊन सांगायला। असं एक शेतकऱ्यांकडे एक जहर आहे, एक असं विषारी औषध आहे, ते मिरचीच्या बुडाला टाकावं लागतं, खोडकिडा लागू नये म्हणून। त्याला आपण थायमीठ म्हणतो। थायमिठाने माणूस मरतो। हे पाहून सांगायचं का खाऊन सांगायचं? याला पाहून सांगायचं नाही आणि खाऊन सांगायचं नाही, सगळ्याला माहिती। हे घेतलं का आता परमार्थाचा अनुभव आणि प्रपंचाचा अनुभव हा करून सांगायचा का पाहून सांगायचा? हा करून सांगावं लागेल, कारण प्रपंचाचा अनुभवही पाहून सांगून जमत नाही, करावंच लागेल। तसा परमार्थाचा अनुभव सुद्धा करूनच सांगावं लागेल। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रपंचाचा अनुभव पाहून सांगता येत नाही, करूनच सांगावं लागेल। आणि करून सांगितला म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच। का कडू वाटतो? लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व माया वेरदार हरि विना माया वेरदार हरि विना हरि विना लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार व्यवहार सर्व संसार माया वेरदार हरि विन हो माया मेरे जार हरि विन हरि मुखे मना 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 हरि प्रपंचामध्ये दुःख आहे हे अनुभवाशिवाय सांगता येणार नाही। का नाही? कारण तुकोबाराय म्हणतात, प्रपंच रचना सर्व ही भोगुण त्यागेली, भोगावी लागेल। आपल्याला पत्नी बोलती ही ब्रह्मचार्यानं सांगून जमणार? केवढाही ब्रह्मचारी कीर्तनकारांना म्हणावा फक्त तो संसारातले 5 अनुभव सांग, सांगता येईल त्याला? नाही सांगता येईल, कारण प्रपंचाचं दुःख ज्याने भोगलं। बायको फक्त 2च वर्ष बोलती, हे गंगारामचा अनुभव आहे, देवाची शपथ। 2 वर्ष गोड बोलती। माझं 94ला लग्न झालं, 2 वर्ष मी कितीही लांब जर गेलो ना, माझं आळंदीचं वैराग्य होतं त्या टायमाला, चांगल्यापैकी मला डबा करून देत होती, किती लवकर जाऊ, पण 2च वर्ष ऐकलं। 2 वर्षानंतर मी तिला म्हणलो का आपला डबा नाही केला नाही का आतापर्यंत? मग पोरगी रडायला लागल्यावर कोण हातलं इथं का? 2 वर्षानंतर आमचं कॅलेंडर बाजारात आलं। 2 वर्ष तिनं ऐकलं, 2-3 वर्ष मी ऐकलं। आता पोरं मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, आणखीन 2 वर्षांनी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन। 2 वर्ष तिनं ऐकलं, 2 वर्ष मी ऐकलं, आता 2-3 वर्षांनी तुम्हाला ऐकायला लागलं। माझी ती सुद्धा म्हणून, चंद्रभागे काही खरं नाही गं,
कशी कीर्तन. मी बी म्हणान कैलास महाराज काय होतं माझ्याकडे मोटरसायकलीवर पडलो एसटीनं आलो एवढं घर बांधलं पाईपलाईन दुःख बांधवडी. हे फक्त वाटतं ज्याचं झालं नाही ना त्याला वाटतं लग्न झालं पाहिजे पण झाल्यावर कळतं ना त्याला कसं कळायचं. पण लग्न होण्याकरता बी काहीतरी चांगलं केलं पाहिजे ना. पोरगं काय करतं म्हणे फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे मग फुगेच घेणं हे घ्यायचं यालाही लागत कळलं पाहिजे. प्रपंचात आपण जेवढं पळतो ना सज्जन मायबापाव ते सुखासाठी पळत नाही सुवेदेसाठी पळतो आणि सुवेदा सुख देत नाही हा अबाधित सिद्धांत आहे. किती सुवेदा निर्माण करा. आता या जुन्या महिला पुढं बसलेल्या आपल्या जुन्या पातळावाल्या यांना विचारा यांच्या काळातल्या सासा एवढंच फक्त शिका काही देत होत्या 4 दिवसाला डोकं धुण्याकरता म्हणजे नाहून घेण्याक एवढी शिकाई खायची तरी एवढेले केस होते. शॅम्पू बी नव्हता आणि टेम्पू बी नव्हता तरी एवढेले केस होते. आता शॅम्पू टेम्पू तरी बकरी शेपटासारखी. सुवेदा आल्या का सुख आलं. जर शॅम्पूने केस वाढले असते तर जी बाई नियमाने लावती तिचे कमीत कमी लोक केस वाढते का फेसकुट होतो. तुम्ही फेसकुटाला सुख म्हणतात म्हणून दुःख आहे. किती सुविधा निर्माण केल्या म्हणजे माणसं सुखी ठरेल. किती सुविधा निर्माण करा सज्जन माय बाबा. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल एवढ्या सुविधा माणसाने निर्माण केल्या पण सुखच मिळेल हे सांगता येत नाही. अशी काही माणसं आहे की ज्यांची या वारकऱ्यांना गुलाबजांबूची पंगत आहे पंढरपूरच्या वाटाला आणि त्यांचे पंक्तीवाल्याचे साखर कारखाने डायरेक्टर आहे त्या साखर कारखान्याचे मालक आहे आणि त्यांच्या पंढरपूरच्या वाटाने पंक्ती 13 गुलाबजांबू वारकरी खातो. मुठीवाणी आटुंबाम वाढणारा सुद्धा 13 वाढतो पण त्याला नुसतं म्हणा अर्धा खंबा डायबिटीज आहे. त्याने सुख निर्माण केलं का सुविधा निर्माण. किती सुविधा निर्माण करा तुम्ही सुखच मिळेल हे सांगता येत. लई मोठे पोर असणे म्हणजे सुखाची कल्पना आहे का. लई मोठे पोर 60 पोरे झाली त्याला नारदाल किती पोरं झाली 60 मग सुख मिळायला पाहिजे ना. इथं एका पोराला जर आपण कीर्तनात म्हणलं गप काय करता तुम्ही 60 पोरं सरणं सोपं नाही ना. 4:30लाच पोरं उठायचे ममे म्हणलं धुई तुला हौशी घी पोरं नुसती. बरं पोरायचं लय अवघड एकाला सांडा चाली दुसरं म्हणतो मला बी आली त्याला नका घे ना त्याला धुतलं मला बी दे. लय मोठे पोरं म्हणजे सुखाची कल्पना नाही. लय मोठ्या बायका म्हणजे सुखाची कल्पना आहे का. राजा रावणाला 80,000 बायका होत्या मग 80,000 बायका असणारा राजा रावण सुखी ठरला का. जर सुखी ठरला असता तर सीतेकडे गेला असता का. 80,000 असून सुख का मिळलं नाही. सुख नाही देणारीच वस्तू नाही. 80,000 असून सुद्धा त्याला सुख का मिळलं नाही. आणि जर मिळलं असतं तर तो सीतेकडे गेला नसता. त्या बी देखण्या होत्या एक डोळा ह्याकना किदर बी देखना बांग्या नव्हत्या त्या. एवढ्या बायका असून सुख मिळलं नाही. आपल्याला एकीकून मिळन एकीकून त्याला 80,000 मिळलं नाही का. आपण अपेक्षा बाळगायची एकीकून नाही मिळू शकत. मला लई मोठ्या बायका म्हणजे सुखाची कल्पना नाही. लई म्हणजे पोरं म्हणजे सुखाची कल्पना नाही. लई मोठे भाऊ म्हणजे सुद्धा सुखाची कल्पना नाही. रावणालाही भाऊ होते 2. एक भाऊ होता कुंभकर्ण. त्याला उठवायचा प्रसंगाला ढोल वाजवली ताशा वाजवली शिंगड वाजवली नाना प्रकारची वाद्य वाजवली तरी कुंभकर्ण उठला. शेवटी त्याचा भाऊ म्हणे तो तासा उठायचा नाही त्याच्या अंगावर हत्ती सोडा म्हणे तुडून तरी उठ. तर त्याच्या अंगावर हत्ती सोडले त्याच्या बेंबीच्या खड्ड्यात 3 हत्ती पडले. पा कुंभ्या हत्ती पडले त्याच्या बेंबीच्या खड्ड्यात सोनकिडे नाही तुरीच्या डाळीतले. तवापासून बेंब्या 2 प्रकारच्या काहीच्या गट्टूच्या आणि काहीच्या खड्ड्याच्या आहे. ज्यांना ज्याच्या त्याच्या पाहून म्हणजे एवढा मोठा दांडगा भाऊ म्हणजे सुखाची कल्पना नाही. टाकून द्या डोक्यातून काढून टाक. लई मोठ्या बहिणी म्हणजे सुखाची कल्पना आहे का. त्यालाही 2 बहिणी होत्या. एक नकटी होती आणि एक वकटी होती. नकटीचं नाक कापलं म्हणून नकटी वकटी एवढी होती तिला एका टायमाला 2.5 क्विंटल कुकू लागत होतं कपाळाला लावायला. 2.5 क्विंटल कुकू भितडे काय
एवढी दांडगी बहीण असून सुद्धा सुख मिळालं? 33 कोटी देव बांधे शाळेत होते तरी सुख मिळालं नाही. सोन्याची लंका होती शुद्ध कांचनाची तरी सुख मिळलं नाही. अरे एवढं मोठं सोनं असून त्याला सुख मिळलं नाही. आपलं कुठं हरलं? हुजूर मुजूर फुजूर. अरे एवढं हातात बोटात असलं ना, इथं वाडा इथं वाडा इथं वाडा, रात्री कुठं धरलं तर हळूच काढा. एवढं नाका कानात राहत नाही तर भलं लगीन नाटा त्या लागणार. ती बी इकून घेऊन जाते आणि तिकून करून आणते. म्हणजे माझ्या भावाने केलं. भावाला वाडे घ्यायला पैसे नव्हते. चोट्टे जे असन ती चोट्टी. अरे हात आमचे तुमचे जरी बापाचे असले पण बांगडे आमचे आहे. पाय बापाच्या घरचे पण जोडे आमचे आहे. गळा बापाच्या घरचा आहे पण मंगळसूत्र आमचं आहे. कपाळ बापाच्या घरचं पण कुंकू आमचं आहे. एवढं असून बी इकून घेऊन जातील तिकून करून नाही तसं तर चोट्टीच. एवढं राहत नाही तर या बाबाच्या आहे पेला. अरे सोन्याच्या घरात राहत होत्या तरी सुख मिळलं नाही. एवढं असणं लग्न जर 10ला 9:30 पावणे 10ला जर लावलं ना ह्या पोरांना डीजी पुढं आणि मोटरसायकलवर जायचं असलं ना, रस्ता जर खराब असला ना, लग्न लागल्याबरोबर ती साडी माडी घेतली की लगेच गाडी जोड. गडबड करू नका बरं का. पेन लावून द्या. उभा नका करू काय नेऊन दे ना. अरे तुकोबारायला माहीत होतं हे सर्व सुखाची कल्पना आहे पण सुख नाही. म्हणून ये रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती. म्हणून नाथ महाराजांना सांगितलं प्राण्या मायेचा नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही क्या बात है. खायला मसाले भात आहे. अरे किती आश्चर्य आहे माणसाचं. आजूक तरी बरं आहे महाराज. कमीत कमी 9 वारीच्या 6 वाऱ्या आहे आणि 6 वारेवाल्या आल्या शलवार ड्रेसवर. त्याला ओढणी तरी आहे. वारं घालायला ओढणी तरी आतापर्यंत. 9 वारीवाल्याला 6 वारीला पदर आहे पण ह्या मुलींना ओढण्या तरी. आता ह्या ओढण्या बंद झाल्या. जीनची पॅन्ट आणि टी शर्ट. कसं का वारं घालते ना आपल्याला. अशी का उड्या मारीत चालते का आपल्या मागं दस्ती घेऊन. अरे बिगर वारीची येळ आली तरी सुधरा ना. चोट्टे
कुठे शोकांती काय. किती उपदेश संतांनी केला. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, मातेचे आखुळे दगड आला पोटाशी. का कळत नाही माणसाला? कारण हे मायेचे आश्रित आहे. हे सगळे पैशाचे बाई. कांता लोभे बहुमाने. कितीही बायको असेल पण सदा शृंगार भूषणे त्यांना काय माहिती ते काय वळडा लागत. पैसे मी नेऊन देतो, किराणा मी भरून देतो. रोज लोकांच्या घरी जेवायला एक टाइम तरी मी राहतो, तरी मी शा खातो. किती खसून मान लागत. त्यांच्या तब्येती तरी सुधारते का? नवीन लहान वासरू जर धरलं तांग्याला कसं त्याचं ओढ्याचं पोट तुटते, तसे आतडे तुटत. लई मोठे पैसे देते, पैसे देते, पण कसं तसं तर नाही कळत. पांचट कुठं वाटतं महाराज. मी प्रत्येक फक्त बघा तुम्ही, म्हातारी जर म्हातारं लोक काम करताना जोवरी चळ नगा तोवर लोक म्हातारी इतकी खुश राहते. हे मला तुला सांगते. आमच्या म्हाताऱ्यासारखं म्हातारं नाही. हा बा एवढं काम करून बी 2 म्हशी सांभाळतं, आणि म्हशी सांभाळून पोरायला बी खायला, नाताला बी दूध. आणि कसं गेलं मिळतं 10-12 हजाराचं दूध दर महिन्याला. पण कवर लोक म्हातारं दूध कमी तर तवर लोक. एकदा का म्हातारं घरात पडलं ना, आपण म्हणलं आजी म्हातारं दिसत नाही. कसं दिसन महाराज? 6 महिन्यापासून घरात पडेल. एक तर ते मारा ना आपण मारा. आपण म्हण काय झालं म्हातारं? कशाच काय झालं महाराज? एवढं म्हातारं एका रात्रीत 15 रांगोळ्या काढित. अशी एक सून सुद्धा हात लावित नाही. मायाच माड्याला हे सगळं. एक तर पाणी टंचाई, तेवढ्या रांगोळ्या धुवून आणा, साबणीनं हात धुवा, जेवायला बाटलं गमकन गमका. एवढी अडचण आहे. हे संन्याशाला म्हण सांग बरं, तुला काय माहिती आहे? आत्ता दवाखान्यात आणलं म्हाताऱ्याला. डॉक्टर म्हणे तुम्हाला सर्दीमुळं बॅडका पडतो, पण एकदम बरं लागणार नाही. 3-4 दिवसाच्या गोळ्या बरं लागेल. पण जोर लोक गोळ्याचा कोर्स चालू आहे, तोपर्यंत जर उबाळ आली तर असं फडकं धरा जावा, नसतं हात लावा. आता डॉक्टरनं सांगितलं कशाचं ऐकतं म्हातारं. माझ्याशी जर टी व्ही पाहायला बसलं आणि टी व्ही रंगात आली, मी पाहते असं उबाळ आली, पटकन बॅडका इथंच पडला. असा धरला फेकून. बाईल म्हणे खरा मरता तरी नासियल खरा तुमको लिया, नासियल खरा तुमको लिया, नासियल घर तुमको लिया, नासियल घर तुमको लिया. ए बाईल मन खरा मनता तरी बरे, मनता तरी बरे. बाईल मन खरा मनता तरी बरे, मनता तरी बरे. बाईल मन खरा मनता तरी बरे, मनता तरी बरे. बाईल मन खरा मनता तरी बरे, मनता तरी बरे. नासियल घरे तुमको लिया, नासियल घरे तुमको लिया. घर तुमको लिया. नाशियले घरे. म्हणून आम्हाला कळलंय ते हे काळाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आम्हाला चांगलं कळलं. दुःख बांधवडी म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य चांगलं कळलंय आम्हाला. आणि कळल्यामुळं आम्ही ठरवलंय प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. कळलं आम्हाला. म्हणून आम्हाला कळलंय संपदा सोहळा नावडी म्हणाला. म्हणून आम्हाला कळलं हीच व्हावी माझ्यास जन्मोजन्मी. आम्हाला आता कळलंय घेईन मी जन्म याजसाठी देवा हरिनाम.
कळल्यानंतर. प्रपंच कडू केव्हा वाटेल? कळल्यानंतर. आणि परमार्थ चांगला केव्हा वाटेल? केल्यानंतर. एकानं आईवर इतकं सुंदर व्याख्यान केलं, संपूर्ण समाज रडला, ही सगळी मंडळी डोळे पुसून रडली. पण ही गाणारी मंडळीतली दोघं जण प्रत्येक वाचनाला हसत होते. कीर्तन संपलं, महाराजाला वाटं लावलं, कैलास महाराजाला विचारलं, का हो तुम्हाला काय कळतं? नुसतं गाणं म्हणजे कीर्तन आहे का? ते म्हणले झालं का? काय महाराजांनी आई सांगितली? महाराजामुळं आम्हाला आई कळली. ते म्हणे भाग्यवान आहे तुम्ही. ते म्हणले तुम्हाला काय कळलं? ते मला महाराज कळला. कस का हो? मी त्याच्या शेजारी राहायला आहे म्हणे. तो फक्त कीर्तनात आईवर बोलतो, तो आईजवळ राहायला सुद्धा बोलेत ऐसा त्याची वांदावी. हा, बोललं तसं वागलं पाहिजे ना. म्हणून यांनी प्रपंचाचा अनुभव घेतला. अनुभव घेतल्यानंतर म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुखतं? ते मा तसं काही दुखत नाही म्हणे, पण चालायला लागले का गुडघे दुखत म्हणे, उभा राहिला का माझ्या टाचा दुखत आहे म्हणे. बरं बरं आजी राव वजन काठीवर उभा. म्हातारी वजन काठीवर उभा राहिली, मोजली, भीतीला उभा केली, टेप लावून मोजली. बसा आजी. आजी तुमचे गुडघे आणि टाचा दुखतात ना? ते म्हणे 100%. त्याचं कारण असं आहे आजी, तुमचे गुडघे आणि टाचा दुखण्याचं कारण असं आहे, तुमची उंची आहे 5 फूट 3 इंच आणि तुमचं वजन आहे 110 किलो. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे, म्हणून स्लॅबचं वजन पिल्लरला सहन होत नाही, म्हणून टाचा आणि गुडघे दुखणार. डॉक्टर हसले. आजी म्हणले डॉक्टर साहेब हसू नका, याच्यावर काही इलाज? ते म्हणे इलाज आहे ना, औषधही घ्यावं लागेल आणि पथ्य पाळाल. ते म्हणले किती दिवस? ते म्हणले 3 महिने औषधाचा कोर्स आहे. ते म्हणले औषध एका महिन्याला किती खर्च? 8-10 हजार रुपये. ते म्हणे लई होते ना. ते म्हणे मग तुम्ही काय करता? ते म्हणे मी पथ्य पाळेन. म्हणजे पथ्य 6 महिने, ते म्हणे 8 महिने पाळेन. काय पथ्य आहे डॉक्टर साहेब? म्हणले काहीच पथ्य नाही आजी, एवढंच करा. तुम्ही दिवसात किती टाईम जेवतात? ते म्हणे 2 टाईम. बरं, तुम्ही 2 टाईम जेवतात ना? हो. मग एका टायमाला किती भाकरी खातात? ती म्हणे 3. तुम्ही 2 टाईम जेवतात, एका टायमाला 3 भाकरी खातात ना? आजी 2 टाईम जेवत जा, पण एका टायमाला एकच भाकर खात जा. ती म्हणजे जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? म्हणजे या नियमाच्या तर 3 खातेच, पण ही पथ्याची जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे मी फॅनला धरू का होल्डरमध्ये बोटं घालून मरून जाऊ? अरे कवा कळायचं? मग कळो येईल अंतकाळी प्राण प्राणाचे वेळी राहाती निराळी रांडा पोरे, तेव्हा उपयोग होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला योग्य टायमाला कळलं. जर 12वीच्या म्हणजे मॅट्रिकपासूनच जर मुलगा अभ्यासाला लागला, ग्रॅज्युएशनबरोबर त्याने जर MPSCचा अभ्यास केला ना, तर त्याला कशाचीच गरज पडणार नाही, स्वतःहून तो चांगल्या मार्काने पास होईल. पण आपण मॅट्रिकपासून अभ्यासाला लागतच नाही, मॅट्रिकच्या मागं लागत नाही, आणि मॅट्रिकला बी नाही. नक्कल करून कुठं अक्कल येत असते का? म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय केलं? या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि एकच देठ ठेवलं, होईन भिकारी आणि पंढरीचा वार करी. होईन, होईन म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होईन यासाठी काय करावं लागेल? का काफ्या? आज या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. मी एका शालेय समितीचा अध्यक्ष आहे. मॅट्रिकच्या आणि 10वीच्या म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा टायमाला जेवढे पोरं परीक्षाला बसते का, तेवढे त्यांचे घरचे लोक येतील. आपण म्हण काय भानगडे वर्ग आहे बाबा परीक्षाला, तू काय आलाय तिथं ढोरबाईला सोडून? आणि जरी तो एखाद्याला मॅनेज करून जर काफ्या पुरवल्या आणि तुझं पोरगं 99% पास झालं, डॉक्टर झालं, माणसं जगीन का मारीन? मग माणसं मारायला काफ्या देतो का? त्याला नीट करणं, घरीचा अभ्यास लावणं. काहीच्या घरी आपण गेलो ना, असे धरून आणते परत, पड बाबाच पाय, पड बाबाच पाय. आधी तुमच्या पाय पाडायची सवय लागा, मग त्याला कळण बाहेरून कोणी आलं का सोट्टी नुसता बाबाच पाय, बाबाच पाय. ते बाबाला वाकलाय दाखित. आधी मायबापाच पाय पडायला लावा, आज आजीच पाय पडायला लावा, कोणी मावशी आली तिच्या पाय पडायला लावा, मामा पाहिला त्याच्या पाय पडावा, मग तेव्हा त्याला कळण बाहेरून कोणी व्यायला लागत काय लागत. लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. म्हणजे संस्कार चांगले झाले, ती पोरं कशी बसले कीर्तनात. नाही तर हे पोरं कीर्तनाच्या लायकीचे आहे का? यांचं चालू राहतं. हे मोबाईल येडे झाले. कळलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्हाला कळलं. होईन, होईन म्हणणं इतकं सोपं नाही. होण्याकरता आम्ही प्रपंचाचा त्याग केला. त्यागात शांती होईन म्हणणं सोपं नाही. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला कळून होईन म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होईन तसा अभ्यास करावा लागेल, तसा मी वारकरी होईन यासाठी त्याग करावा लागेल.
मी नेहमी सांगतो माळ घालणं सोपी आहे पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं, लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं किती अवघड आहे. ज्याला त्याला विचार असं सीझन यावं कामाचं आणि तिच्या बहिणीच काही व्हा. आपण म्हणा आजचे दिवस मी जाणारच, आपण म्हणतो मग ई जाऊ. कुत्र्याच्या मागं मांजर लागत मांजरीच्या मागं कुत्रं असं लागत कुत्रं मांजरीच्या मागं. पण एकदा का मांजरीला फेस कुत्रं म्हणतं आपलं वापस चाल. हिंमत नाही महाराज. गेला तो जुन्या काळात जर माणसाची बायको जर शेतात बोलायला लागली ना ते रूम न काढीत होतं. आपले लोक रूम न काढीत होते. शेतकरी बामणाची माणसं जर राग आला ना उपरणं भुसडीची उपरण्यानं हानीत होती. नाही बामणा शेजारी त्यांचा रागलं शात असं धुडकं घेते फुटची तिला उपरणं मारल्यासारखं वाटतं आणि याला लागल्यासारखं वाटतं. जुन्या काळात माणसानं असं जर पाहिलं ना बाई खाली मान घालते ते असं जर असं पण माहिती आहे मला तुम्ही कसे. हिंमत नाही आता, हिंमत नाही राहिली महाराज. तो काळ संपला. म्हणून कळून अनुभव महाराज म्हणतात. जो अनुभव आम्ही कळून घेतला म्हणून होईन. बायको सांभाळणं सोपी नाही, लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं, एखाद्याकडे पैसे असले तर ती सुद्धा सांभाळता येईल पण बायको होणं, लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं अवघड आहे. बायको सांभाळणं सोपं आहे पण बायको होणं सगळ्यात अवघड आहे. विचारा तुम्ही आणला इतकं सोपं आहे का? एखाद्याची आई वारली तर किती का म्हाताऱ्या भेटायला जात्या आणि किती सांत्वन करत्या. रडू नको बाबा, मेल्या मागं कोणी मरत का? आम्ही तो आई सारख्या आहे, येऊन जाऊन आई सारख्या म्हणून त्याचं आईचं दुःख घालून टाकेत. तिची बहीण वारली ना तर किती का जात्या. आम्ही तो बहिणी सारख्या आहे. राखी पौर्णिमेला जात्या आणि दिवाळीला जात्या बहिणीचं दुःख विसरतं. पण बायको वारल्यावर किती बी जात्या. आता म्हणत्यान का किती का भेटायला जात्या. आई तो म्हणतो आई मेल्यावर म्हणल्या आई सारख्या आहे, बहीण मेल्यावर म्हणल्या बहिणी सारख्या. पण आता कहून म्हणा ना, आता म्हणा का कोणी बायकोचं. तसं वारकरी म्हणणं इतकं नाही, सेवा करणे इतके सोपं. किती सेवा केली तुझी सेवा करीन, किती दिवस केली चौयोगाचा भक्त नाम उभा कीर्तन. चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, चौयोगाचा भक्त नामा एक दिवस नाहीये. आम्ही एक दिवस एक महिनाभर जर वारीला गेलो ना तर सारे गाव सांगतो वारी करतो. ज्याची खरी सेवा आहे ना ती, ज्याचं खरं आधार कार्ड आहे ना ती एस टीत चढल्याबरोबर म्हणतं कंडक्टर पहा बरं. आणि ज्याचं खोटं आहे ना जागा धरली एक हाप द्या संपूर्ण घेणं. ज्याची खरी सेवा आहे ना त्याच्या भय काय जीवा. महाराज म्हणतात आम्ही सेवा खरी केली ना म्हणून आमच्या जीवनात भीती नाही. आणि ज्याची खरी सेवा आहे ना ती भीती नाही. मग का हो तू खबर आहे खरंच भीती नाही का? अभंगाचं पहिलं आम्हा हरीच्या दासा काहे काहे, आम्हा हरीच्या दासा काहे काहे, भय नाहे त्रैलोके
भय नाही त्रैलोके हा देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे पुढे भय नाही त्रैलोके भय नाही अमर जदा सकाई काही अमर जदा सकाई काही अमर जदा सकाई काही हे भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे पुढे देव उभा मागे पुढे पुढे महाराज म्हणतात हे शिवेचं फळ आहे. काय फळ आहे? तुका म्हणे गाजे वैकुंठी सोळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती उभारीला धोज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुखे त्याचे नारायण ज्याची खरी सेवा आहे. वारीच्या वाटांना बघा तुम्ही, ज्याची खरी सेवा आहे तो भाजनातून कधी जाणार नाही. ज्याची खोटी सेवा आहे ना, नुसते आंबे वाटायला लागले का असं पळतं, एक आंबा समोरून घेतं पुन्हा ठुतं आणि दुसरा बी घेऊन येतं, 3-3 आंबे खातं, पिवळे होऊस तर खातं आणि पारसादी म्हणतं. वारीला गेल्यानंतर मोबाईल काय करायचा हो? काय मोबाईलचा एवढा उपयोग वारीच्या वाटानं? 11 महिन्यात आपण घरचीचे तोंड पाहू पाहू इटलेलोच आहे ना. काय घरी तरी पडलं. 11 महिने देवासाठीच, म्हणजे 11 महिने प्रपंचासाठी आणि 1 महिना देवासाठी. पण वारीला गेले का दुसऱ्या दिवशी नाही, गेले त्या दिवशीच पण पैठणला आले किंवा आळंदीला आले फोन लावत पोहोचलो बरं का मी. हां, पावसायलाच गेलेली आहे तुम्ही, लगेच दुसऱ्या दिवशी बसून लय मजा आहे दिंडीत. खायची ती एवढी मजा आहे, रसगुल्ला, सुतारपणी, मैसूर पाक, बालुशाही, जिलेबी, खाज्या होजा ताज्या, लय मस्त सोय. तंबू बिंबू जिथल्या तिथं ट्रका सामान ठेवायला सगळी सोय. पण खरं काल पाऊस पडला म्हणे, आम्ही निघून आलो, ते सगळीकडे पडला आपल्याकडे पडला. मग ते विचार कर पटकन, ते पोराला सांग ते खालचं वावर पेरून घे, एकदा पुन्हा पाणी जास्त झालं ते लवकर वाळत नाही बरं का. ना मी होई झाला पाचका घरी. ती म्हणते तुम्ही वारीला गेले आता देव देव करा. नको मला उपदेश करू, मी सगळं पाहून घेईन, तुम्ही काय काळजी. हां, ते पोराचं काही लक्ष नाही बरं शेतीवर. आणि मग सगळं पूर्ण राहिलं की म्हणतं करे एक गोष्ट विचारू का. तिने काय मी निघालो तेव्हा मधल्याच पोरगं लय रडत होतं. कसं काय आता म्हणलं ते पिळकलं, जातो का धुवायला वापस, दवाखान्यात जायला वारीला निघाला. म्हणजे मधल्याच पोरगं कसं आहे तो पाय ना वारीत कसा आहे तो. वारीला गेला, वारीला धाडला. वारीला नाही तो वारीला, वारीला आहे तो, वारीला नाही. अरे जे वारीला जाते ते वारीलाच जाते, म्हणजे वारीला उगं घरातून गेलं म्हणजे काय वारी होती काय? घरातून गेलं म्हणजे वारी होती? जर वारी ठरली असती ते जेवढे जाते तेवढ्याचा उद्धार झाला असता ना. एकच वेळा सांगितलं ना पंढरीशी जा रे तू, एक वेळा सांगितलं मग एक वेळात जर उद्धार होतो, 1000 बाऱ्या जाऊन उद्धार काऊन होईना? वारीच नाही.
शाळेतच शिकवलं ना आपल्याला भारत माझा सारे भारतीय माझे आणि वर्गातच भांडणं आहे. काय शाळेत जाऊन उपयोगी. आता किती सुंदर मंदिर आहे. मंदिरात लागणारं साहित्य कोणी दिलं? आपण. मंदिर कोणी बांधलं? आपण. दर्शनाला कोण जातो? आपण. वटर गप्पा कोण मारतो? आपण. गप्पा तरी काय राहत्या? मंदिरात बल टिकत नाही, मंदिरात झाडू टिकत नाही, मंदिरात हे टिकत नाही. कोण नेतं? कुत्र्याला काय करायचा बल? तो कुठं लावून बल? तो काय घेईन झाडू? कुठं झाडीन तो? पानपळ कोणासाठी आहे? आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे? आपल्यासाठी. ते गिलासा साखळ्या कोणासाठी आहे? बिगर पाणी पाजायचे मारायच्या लायकीची. मग कळलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्हाला खरंच कळलं, खरंच प्रपंच ओसरो आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची. आम्ही त्याचं त्यागलं, याच्यावर अनुभव घेण्याकरता याच्यावर सर्वस्व भार घातला आणि म्हणून आम्हाला अनुभव. काय अनुभव? अनुभव आले अंगा ते या जगात येतस. तू का म्हणे चाखून सांगे आणि मजा अनुभव. काय अनुभव आहे? आमच्यासारखे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. साधकाने विचारलं तुकोबरा भीतीचे प्रकार किती आहे? तुकोबरा म्हणले भरपूर आहे. त्यापैकी थोडे एखाद्या भीती सांगा ना. महाराज म्हणतात पहिली भीती आहे जन्माला येण्याची. का भीती आहे? काय सांगू गर्भीच्या यातना. काय सांगू म्हणजे सांगता येत नाही. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले 9 मास, आलो जन्मास येतवरी 9 मास. कष्टलेचे नाकी तोंडी कुर्मकिडे गर्भवासाचे. म्हणून गर्भवासाचं दुःख आहे आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला का नाही? हृदये हसता नाम तुझे हृदये हसता नाम तुझे हृदये हसता नाम तुझे हृदये हसता. गर्भ मासी दुःख नाही येता दाता हृदयी हसता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही हृदय हसता नाम महाराज म्हणतात आम्हाला गर्भवासाचं दुःख का नाही? आम्ही गर्भात असतानाच प्रार्थना केली, एक वेळा करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे भोगोनी. म्हणून आम्हाला का भीती नाही? हृदयी असता नाम तुझे. म्हणून गर्भवासी दुःख नाही, हे दुःख त्यांना नाही. मग आपल्याला का आहे? कारण आपण ते कळून घेतलं. का कळून घेतलं नाही? आपल्याला पचनी पडलं. एखादी गोष्ट पचनी पडली ना काहीच वाटत नाही. तुम्ही तंबाखू खाणारला आणि दारू पिणारला किती उपदेश करा, त्याने जर ऐकलं तर मग सोडा. अहो स्वतः पैठणला 10व्याच सांगते. आता वडिलाच्या नावाने मी वर्षभर तंबाखू तेवढेच सोडिलेची शाश्वती नाही. तंबाखू आपण जर एखाद्याला म्हणलं तंबाखू खाणं चांगलं नाही, ते महाराज खरंच चांगलं नाही. पण तुम्ही काही म्हणा, आपण जर तंबाखू खाल्ली नाही ना तर संडासच होत नाही. तंबाखू खाल्ली म्हणजे संडास होती का? तो का कुरड्याचा स्वारे आहे का? आदत से मजबूर. एका पोराला म्हणत तर मग खाणं चांगलं नाही. तीन महाराज खरंच चांगलं नाही, पण मी माझ्या बापाला भेट नाही. पण त्याने माझ्या देखत खाल्ली ना. तेवढ्यात त्याच बाप पाहिला, म्हणला करे तू मला बापाला भेट नाही, तरी त्यांच्या देखत खाल्ली. कशी लपून काऊन ठेवली? म्हणजे ते म्हणून मी त्यांच्या देखत खाल्ली असे, पण त्यानं मागितल्यावर माझ्याजवळ नाही. दोन्ही सारखेच. आमचे काही कीर्तनकाराचं बिलही राग येतो मला. इकडं लोक तारखेचं बोलत राहते आणि ते असे म्हणते किती तारीख आहे मग ती घ्यास लागेल का? मग ती भाऊ हे टाकून देईन मग घे ना. घरची बेईना शेजारची म्हणजे पिन खाऊन लवीना. आधी आपली पिन लावून घे तेव्हा दुसरे लविते नसता टचेट ठेवते. आश्चर्य कळलं म्हणजे बाज. म्हणून
गर्भवासाचं दुःख आहे पण संताला नाही, मरणाचं दुःख सुद्धा नाही. मरण माझे मरून गेले आणि मज केले. मरणाचं दुःख आपल्याला, त्यांना मरणाचं दुःख नाही. का? मरणाची भीतीच बाळगत नाही म्हणून दुःख नाही. आपल्याला मरणाची भीती आहे म्हणून दुःख आहे. तुम्ही पहा, डॉक्टर पेशंट जर ॲडमिट केलं आणि जास्त जर ते औषधाने पेशंट साथ देत नसेल तर डॉक्टर कोणाला सांगतो म्हातार घरी घेऊन जा म्हणून? पेशंटला सांगतो का नातेवाईकाला? नातेवाईक. का? त्याला माहिती पेशंटला सांगितलं पेशंट इथंच जीव सोडून दे, म्हणून ते नातेवाईकाला सांगतं घरी घेऊन जा, 1 महिनाभर सेवा करा. घरी आणलं का ते घरचं पाहून ते खुश होतं ना. कारण दवाखान्यात लई तरास आहे ना, उताण्याचं पाताण्याचं उतरणं. ते घरी आलं का असं खुशी राहतं. मग कोणी भेटायला आलं मस्त बोलतं, ते आणलेल्या वस्तू बी खात. लेक आली, नारळाचं पाणी दिलं, घडाघडा 1 गिलास पहिलं आणि मग लेक भाव जाईल म्हणलं वहिनी दादा तर चांगले झाले. कसे चांगले झाले? डॉक्टर म्हणला 1च महिना आहे. त्याला कुठं ऐकू येतं. आणि मग ते नाताला विचारतं बाळा आत्या आली होती काय म्हणतो ते तुझ्या मम्मीला? तिने बाबा तुम्हाला सांगितलं. तिने काय भानगड? नाही ना. कोणी रे? तिने डॉक्टरनं. मग तुम्हाला खरं सांगतो का पाय चिक्कू आणलेले तो 2 चिक्कू देतो. ते म्हणतो बाबा डॉक्टर म्हणले तुम्ही 1च महिना जगणार आहे. अरे बापरे, कसं कळलं त्याला आता? लेक संध्याकाळी ज्यूस घेऊन येते, घ्यान बाबाजी पोरायला दी 1 घोडी पोरायला दी पिणं. आता त्यांना माहिती आहे मरण हे येणारच. उपजली या पिंडा मरण सांगत. म्हणून मरणाची भीती नाही, जन्माची नाही, मरणाची नाही, यमाची सुद्धा नाही. जगा काळ खाये जगा काळ खाये जगा काळ खाये जगा काळ खाये. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. कास घालून बळकट झालो कळी काळावरी नीट केली पाय मात भवस तुमरोनी. जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही, काळाची भीती नाही. आपल्याला जन्माची भीती आहे, मरणाची भीती आहे, काळाची भीती आहे. का? आपलं आचरण चांगलं नाही. जुने गावठाणं पाहतो, नवरदेवाच्या वराती सगळ्या गावात बैलगाडीनं फिरत होत्या. पुढं ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टरमध्ये सुद्धा वरात फिरल्या जात होती. आता असे गाव आहे की त्या गावात उगं एखाद्या गेलेलं ट्रॅक्टर नसता, बैलगाड्या फिरायला. लगेच घरं राहिले नाही, जागाच राहिली नाही. मालक जर घरी आला तर कुत्रं त्या काळात असं गोळीत होतं. आता मालक जर घाल कुत्रा असं गोंडा गोळीत होतं आणि त्याला भितडी लागते ना काढायची. आणि तरी मा इथून ये काय इथून ये तू? गावगाव काय सोय आहे? असं तेल टाकलं तर भरून घ्या असे रस्ते ना आपल्या गावात. आणि सरपंचानं जर योजना आणली, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा ठरला किंवा गट्टू भार टाकायचं ठरलं आणि त्यानं का मोज आमचाच वाटा दिसतं का मग याच्यासाठीच निवडून द्यायला लागतं मला. मग त्याने काय वरून न्याव का तुमच्या घरून? गाव काय सोय. आणि म्हातारा बी वाटेवर काय गप्पा मारतो, कसं कमी म्या काय होतं माझ्याजवळ? अरे मी रात्री दुसऱ्याची मका मोडून आणली. अरे चोट्ट. अरे ज्याची खरी ज्याची सेवा करीन त्याची पण. जन्माची भीती नाही, मरणाची भीती नाही. अरे मला सांगा, नावात ताकद आहे का सेवेत ताकद आहे? तुमचं मला काही कळालं. सेवेत ताकद आहे. किती नावाला काय करता? नाव ऐका गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव पंढरीनाथ आणि चालला बोंबील खात. नाव शांताबाई पण भांडायला उठली तर कुत्रीची आई. नाव सुलोचना पाहते मुंबई पण रे भांगी. अरे नावातच ताकद आहे शिवेची. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. नुसता कापत नव्हता महाराज, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. असा जर काळ आला ना तुका बरं पुढं लवून मुजरा घालत होता, जसा राजाला मुजरा घालत होते. आम्हाला बी आमची प्रेमातली भेटली नाही सगळी मंडळी, इतके प्रेमानं जय हरी घालतात. जय हरी महाराज.
बरं वाटतं. पण ज्यांना आमचं आवडत नाही ना, ज्या अरे तो काय केलं आम्ही एवढं, काय झुकल्यानं काही वाकल्यानं काही बिघडतं का? घ्या आदर्श इस्लाम समाजाचा. आमच्या गावात काही घर आहे महाराज, जर आपण रात्री बेरात्री कवाय जर मुसलमानच अलैकुम सलाम महाराज असं वाकून म्हणते, आणि आपले द्या अरे जमलं बा तुम्हाला, जमून पाहिनी तर कसं जमत हे का. आपण जर म्हणलो काय गायलं काय वाजलं, फुकट वाजलं का, फुकट गायलं का, फुकट पाहणी जमत काही, किती घासा लागली असेल त्यांना. आपल्याला मोठ्यापणा द्यायची सवयच नाही राहिली हो, त्यामुळं आपला समाज एकत्र येत नाही. कोणालाच आपण मोठं म्हणायला तयार नाही आहे. गेले एक राजे फक्त त्यांनाच म्हणतात, बाकीचं कोणाला म्हणायला तयारच नाही. ही शोकांती काय, ज्या दिवशी आपण आपल्याच माणसाला आपलं म्हणू, ज्या दिवशी आपण आपल्याच माणसाला आपलं म्हणू, त्या दिवशी या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम राहणार नाही. आपण आपल्याच घरातल्या माणसाला आपलं म्हणत, आपण आपल्याच घरातल्या माणसाला आपलं म्हणत नाही म्हणून दुःख आहे. ज्या दिवशी आपण आपल्याच माणसाला आपलं म्हणू ना, तर उभ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम राहणार नाही. आपलं कसं होतं सांगू का विनोद, पोरगी ती बाई माया रुंद राहिली ना, तिची मैत्रीण जर भेटली, लई राहिली 2-4 दिवस कसेच राहिले, बाया जीव मुठात धरून राहिले. म्हशीकडं कामं पडले पण मम्मी आणि पप्पा म्हणले राहिले बाया. कसं काय गे तिकडं, सगळं मजेत आहे, सगळं मजेत आहे. अहो माय बापा ग बरे आहे. आता मजेतचा आणि बऱ्याचा कसा अर्थ लावायचा, सगळे मजेत आहे आणि मायबाप बरे, याचा अर्थ असा आहे माझ्या मायबापानं भरपूर कमीलं म्हणून यांच्या बरोबर हे बाकीचे मजेत आहे, आणि यांच्यावर आता हे म्हातारे झाले यांच्यावर लक्ष देत नाही म्हणून हे बरे. अशी कसं तोंड करत म्हणते बरे, ती म्हणते का ग लई डोळ्याला पाणी नाही येऊन काय सांगू ग, लई कमीलं मायबापानं, पण अशी मजा मारून राहिले बाकीचे. त्यांचं असं दिलेलं भाकरीवर असं म्हातारीकडे पाहतं आणि म्हातारीकडे पाहतं, तुळू म्हातारी म्हणती झालीवर पहा आणि मग खा. असं कोण नाही जीव लईत ग. मला एवढं कळत नाही, दादाचं वहिनी पुढं काहीच चालत नाही. पण वहिनीला का कळत नाही का, वहिनीला का माय नाही का, वहिनीला का बाप नाही का, वहिनीनं असं नाही वागू, वहिनीला का माय नाही का, वहिनीला का बाप नाही का, वहिनीनं असं नाही वागून आपण इकडं आल्यावर आता कसं कळलं, वहिनीनं असं नाही वागू ना, आपण बी इकडं आल्यावर असं नाही वागू फेदूड नाही दिसला पाहिजे, वागू सुट्टी. नावात ताकद नाही महाराज, सेवेत ताकद आहे. आणि त्या सेवेची ताकद महाराज म्हणतात, तो काळ आहे ना आमच्या पुढं गुलाम सलाम करतो. रोज तुकोबारायच्या घरी काळ येत होता पण तुकोबारायचं काम ऐकत होता. आपल्या घरी रोज येत नाही, आणि खरंच रोज यावं. एकाही गावात हागणदारी मुक्त गाव राहणार नाही, सगळे मुक्तच. पण ती तसा नाही करीत ना, कर्मानुसार येतो ना. मग कोणाकडे एकाकडे आला का असे डोळे लागते त्याचे, असे डोळेवर गेले की बाकीची बटणं बंद होऊन जाते, 2च उघडे राहते. मग त्याला दिसत ते, त्याची अशी वर नजर लागली की बाया एकमेकीला त्याच जवळ बसल्या काही म्हण बाया लेकीतच जीव गुतला येईन म्हणा संभाजीनगरची. त्याच्याकडे पाहत तेवढ्यात पोरगी आली का, होय बाई पुढं, होय बाई पुढं होय. पोरगी पुढं आली का तोंडून हात फिरते तरी डोळे उघडेच, तोंडून हात फिरते तरी डोळे उघड्यात. या म्हणते हा तोंडून हात नक फिरू, डोळे भरून पाहून गेलेली मुहूर्त का पाहायला भेटती होय ग, डोळे भरून पाहून पण गेलेली मुहूर्त का पाहायला तिला भे वाटत ती काय पाहिन. ते आपल्याशी पदरला उडते यांचं चालू राहते की बाई पाहून, आणि तेवढ्यात ते त्याला पाहते आणि ते त्याला पाहतं आणि ते वरचं त्याला विचारतं की उभे क्या किया था जिंदगी मी. तिनं तर केलं होतं, काय केलं होतं, वर्गणीत दिली नव्हती. करशील का असं, काय केलं होतं कीर्तनाला गेलो होतो, काय केलं कीर्तनात, चप्पल बदलून आणली होती. करशील का असं, पातके करिता काय उत्तर देता. ते खरी परीक्षा तर तिथं आहे, त्याचजवळ उत्तर राहत नाही. मग ते 11 रूप ते बसलेलं टोनग
त्याचे ते दात आणि ते शिंगड मग असं म्हातारं घाबरतं ना अशी जादा मान हल्ली का एखादी बाया अंदाज लई अशी मान आलं. अगं इमल तुला त्या बापानं ओळखलं ग. कमल आणि इमल ओळखायला एवढं सोपं आहे. अरे संतांनी ओळखलं म्हणून अनुभव सांगतात. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. महाराज तुम्हाला खरंच भीती नाही पण का नाही त्याचं उत्तर अभंगाच्या दुसरी. देवभूमा मागे पुढे देवभूमा मागे पुढे देवभूमा मागे देवभूमा मागे पुढे 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 ला 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 ला. देवभूमा मागे पुढे 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 नासिकोला हे संगळ नासिको उगवी कोळे सगळ हे उगवी कोळे संकट उगवी कोळे संकट उगवी कोळे हे संगळ उगवी कोळे हे सगळ उगवी कोळे संकट उगवी कोळे संकट देवभूमा मागे पुढे देवभूमा मागे पुढे मागे पुढे देवभूमा मागे पुढे उगवी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई रे बार घुमाई रे बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई सज्जन माय बापा हो
शर्टाला 2 खिसे आणि बनियनीला 1 खिसा, असे 3 खिसे. एवढे जरी पैसे दिले ना तरी वजं होणार नाही. परंतु खरंच डॉक्टर साहेबांनी यांनी असं वजं करून दिलं की या फुलाचा भार आयुष्यभर विसरणार नाही. सज्जन माय बाबा, अशी कुठंतरी तरुण मंडळी यात आली पाहिजे. एक काळाची गरज आहे. म्हणून आपल्या प्रपंचामध्ये 4 जणांचा हिस्सा असतो. अग्नीचा, चोराचा, राजाचा आणि धर्माचा. तुम्ही चोराचा हिस्सा नाही दिला तरी चालतो, तो घेणार नाही. का? धर्माला जर खर्च केला. अग्नीचं जळीत होणार नाही आणि जाळणारसुद्धा नाही आपण जर आपला हिस्सा धर्माला खर्च केला. राजासुद्धा इन्कम टॅक्स घेत नाही आपण जर धर्माला खर्च केला तर. म्हणून उदार अंतकरणानं जिल्हा परिषदचे ते सदस्य आहे. आनंदाची गोष्ट आहे. खरंच डॉक्टर साहेबांनी 1 दिवसाचं एका कीर्तनकाराचं संपूर्ण प्रपंचातलं आपलं दान घडावं, आपलं कार्य, आपल्या अर्थाची बाजू धर्मात जावी म्हणून पूर्ण अख्खा एक कीर्तनकारच त्यांनी घेतला. त्याचं मान झालं. मी जाहिरात वाचली, मला वाटतं 2 जणाचं फक्त गावकऱ्याकडे सोपलं. मग बाकीचे सगळे वाटून घेतले उदार अंतकरणाने. म्हणून मी सांगून गेलो, जयाची कीर्ती गायली पुरांतरी. का? ज्याची खरी त्याच्या भय काय. मग तुम्हाला भीती नाही महाराज. पण का नाही? महाराज म्हणतात आम्ही ज्याची सेवा करतो ना तो देव आमच्या मागं पुढे. मग कोणता देव? भीमातिरी एक वसविले त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी 4 भुजा त्यासी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला. मग ज्याच्या गावाला नाचत जाऊ ते कुठं आहे? पंढरपूर पाटणी गा. महाराज सर्वभूम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम गा. जो कुठं आहे ते पंढरपूर भीमातीराव. त्याचं पांडुरंग ना तो आहे कसा? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसला ईश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझं वाचोनी चिंता. तो भव दुःख नाम समुद्रातून तरून जाणारा देव आहे. तोच मुख्य आहे. उपाला किंमत आहे का मुख्याला? गल्लीपासून दिल्लीपर 2 पदं असतात, एक मुख्य आणि उप. मग किंमत कोणाला असते? मग उप कायसाठी असते? काही टायमाला असं सरकार येतं की त्याला उपाची गरजच भासली नाही तरी 5 वर्ष सरकार टिकलं. पण पुढं काळाच्या ओघामध्ये उप घ्यावं लागले. 1 नाही 2. मग उप राहतं कायसाठी? नाद मोडायसाठी. तसे बाकीचे देव नाद मोडायसाठी लागत येते ते. तुम्ही सांगा, एकदा जावळं काढले त्या पोराचं लग्न झालं, किती बारे गेली तिची आई घेऊन त्याला आसराचे पाय पडायला? नाही चाल बाय माझ्या पोराला आसराचे पाय पडून आणते. एकदा केस दान दिले झालं ते देव संपला. त्याचं केसवरच भागत त्याचं, ते काही येतच नाही. असे फक्त मानावं लागते तेवढ्यापुरते. म्हणून महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी ही मानावी लागेल. विहीर खांदायची म्हणली की पानदेव मानावं लागेल. शेतात गेलं तर म्हसोबा मानावं लागेल. पण मानणं वेगळं आणि स्वयंभू असणं
म्हणून बळीया माझा पंढरीराव तू हा देवा. मग तो कधी देवही होऊ शकतो आणि कधी देवी होऊ शकतो. म्हणून अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उधो उधो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे. नाथ महाराजांनी तर प्रश्न जोगव्यामध्ये सांगितलं. ही कशी आहे? अनादि निर्गुण निर्गुण प्रगटरी भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटरी भवानी. मोह महिषासुर महिषासुर मर्दनाला गोनी. तापाची तापाची करावया धारणे. तिकडे अंगात आलं. घरी जा तिच्या आलं पायाला कीर्तनाला आल्या 3-3 चपात्या खुणाने अंगात आल्या. चोट्टी हे म्हणले मी सोडून गेलो. अरे डॉक्टर साहेबाला विचारा, जर अंगात येणं खरं असतं तर नाक कान घसा तज्ञ सेपरेट कशाला झाले असते हो? या काय काय इंद्रियाचं सेपरेट डॉक्टर आहे ना आता तरी बी अरे वाली. अरे या महाराष्ट्राच्या मातीची बरोबरी जगात कोणतीही माती करू शकत नाही असे विचार या मातीचे आपल्यात आहेत. या भारताच्या भोवती हजारो देश राज्य करतात. हजारो देश कोरोनाच्या काळात हताश आले. आपल्या परीनं कोविडवर लस काढण्याचा प्रयत्न केला पण एकाची लस पूर्ण झाली नाही आणि एकही लस प्रभावी ठरली नाही. ती माझ्या महाराष्ट्राची ठरली. ही महाराष्ट्राची माती आहे आणि या मातीत असून सुद्धा एखाद्याची येत असत तर समजा तू असंभाळ. शोकांतिका आहे. 772 वर्ष 73 चालू आहे. वारकरी संप्रदायाला नामदेवरायाला जन्माला येऊन समाधी सोहळा ज्ञानोबा नामदेवरायांचा 773 चालू आहे. आजपर्यंत नामदेवराय नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप हजारो कीर्तनकार आपल्या पिढ्याची पिढ्या गेल्या तरी आज मला एकीने शाप दिला. त्या कोकणामध्ये रायगडमध्ये धामणओळ गाव आहे. ती मी असं आईचं जरा तिकडे वरदानी देवी आहे. तिने मला शाप द्यायला म्हणजे तुला पोरच व्हायचे नाही. मला त्याच वर्षी जुळ्या 2 पोरी झाल्या होत्या. कुठे गेली ती देवी? सोट्टी. हे कसं आहे, एखाद्या गोष्टी समरच झालं ना माणूस ऑटोमॅटिक अंग हालत बा. गाणाऱ्याचं आवडता राग जर आला ना आणि तो त्या दुसऱ्याला जर आवडला ना तिथे असं असं कळत नाही. ऑटोमॅटिक झोका खेळायला लागल्या आणि पोरी काही पोरी झोका खेळत्या आणि पाहणाऱ्या आगात चढव कसं होतं ते तसं येते. एखाद्याचा आवडीचा विषय कुस्ती असावं आणि त्याच्या आवडीचं पोरग जर खाली पडलं ना ते पाहणार म्हणतो उचल 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 उचल. अरे कशाला वडीतो तिकडं पाय ना या असं आहे पहा ते. पण उगत त्याला खत पाणी घालत्या जुन्या म्हाताऱ्या. एखादीच्या असे डोळे टाईट झाले लागली की अशी करायला ए माझ्या थोड्याकडे काय पाहत हळदी कुकू घ्या ग. लगेच ते हळदी कुकू घ्या. त्या हळदी कुकू लाल हे तिचं पदार खोसा ग. तिचे झेजा मोकळ्या सोडा ग. झेजा सोडल्या ग मग म्हातारी म्हणते आई मोकळी खेळा. मग एवढ्या मोठ्या म्हातारीने सांगितलं आई मोकळी नाही खेळन तर दांडगी आई असली की जागीच कुदती वजं उचलत नाही. वाळी असली की चांगलं कुदती मोकळी चाकळी. आणि मग कुदायला लागली पुन्हा म्हातारी म्हणते आई शांत व्हा. मग अशी म्हणते मग म्हातारी म्हणते आई चुकलं उकलं बबन तात्याची पूजा मान्य करून घ्या. चुकलं हुकलं तोंडाने सांगा. म्हणलं बाकीचे कशाना सांगत येड लागलं.
आमच्या देवाचं वाद्य अंगात येणार नाही. लावणी मृदंग श्रुती शिव ब्रह्मरस. मग त्यांचं वाद्य तसं आहे, ते देव बी तसेच. त्यांचं वाद्य कसं आहे, तुझ्या नावाचा र मंडप द्याला आणि इतक्या सुंदर म्हणते ते. माहुरगडाच्या रेणुका माता जगरणाला यावा. अरे तुळजापूरच्या अंबिका माता जगरणाला यावा. करुड शिंगार सारा स्वयंपाक झाला ताजा. उघड दरुजा आंबे निवादालाय माझा. उघड दरुजा आंबे निवादालाय लगे आई. रात्र घालायचा टाइम येतो. अरे महाराष्ट्राची माती कुलवधू आहे. अरे कुलवधू जन्माला आली म्हणून प्रत्येक गावात पुतळा तो राजा छत्रपतीचा. ज्ञानोबाराची वय कुलवधूला पे आवेशात आहे. अंग उघडा होऊ देत नाही. ते कुलवान बाई या महाराष्ट्रातली, घ्यावर दुसऱ्या राज्यातल्या, जा नेपाळातल्या. सोटरी काल आल्यात हात लावून पाहा लागत होतं. नाक आहे का गेलं. मग नाक आपल्याला चांगलं दिलं मग घालू नका ना नाक. सोट्टे महाराज म्हणता आमचा देव तसा नाही. आमचा देव मला वाटतं गाडगे बाबाचं पद आहे. आपला टाईम संपला म्हणा पण पद सांगतो. आपल्याकडे एक अंधश्रद्धा होती की याला मूठ मारता येते, हे होतं. हे नव्हतं महाराज. हॅटॅकच होते त्या काळात सुद्धा, पण त्याच्यावर संशोधन नव्हतं म्हणून माणूस काय म्हणायचं, यानं मूठ मारली हॅटॅक येतो. आता का जास्त वाढला, कारण कुठलाही पदार्थ कुठलंही फळं घ्या ते रासायनिक नाही आहे. म्हणजे आमच्याकडं संभाजीनगर जवळ आहे महाराज, मेथीची भाजी आहे का, हिला आदल्या दिवशी प्युअर क्वार्टर मारते देशीची. संध्याकाळ लोक अशी सुकत नाही भाजी, अशा टवटवीत राहते. म्हणलं भाजीवर परिणाम होतो तर आपल्यावर किती होईल. आपण सोडून दिली खायची पण खा लागत ही दुसऱ्याच घरी गेल्यावर. कोणतं फळ राहिलं तुम्ही आज बाजारात जे टरबूज आहे महाराज सगळे लाल इंजेक्शनाचे. मी मोसंबीचा बागायतदार आहे. आता समजा झाडं कमी केले पण मोसंबीचा बागायतदार आहे. नुसतं तोडूस तर हिरे आहे पण नागपूरच्या अर्ध्या वाटा लोक साऱ्या पिवळ्या जरत होऊन जाते. काय फेकी ती कोणती उचल. मग त्याच्यामुळे वाढत चाललं ना. पण त्या काळात असं कमी असेल कुठंतरी झालं मूठ मारली. ते बाबांचं प्रमाण आहे गाडगे बाबाचं. जादू टोना भानामती, जादू टोना भानामती, मूठ मारून माणसे मरती. जादू टोना भानामती, मूठ मारून माणसे मरती. तर मग सैन्यात करा त्यांची भरती. गाडगे बाबा म्हणायचे, जुन्या बाया म्हणायच्या ना, हिला चिक पाळावता येतो, हिला भजे पाळावता येतो. मग ती हॉटेलातले भजे काऊन नाही पळीत. चोट्टे. मग एखाद्याला जर जादू टोनानं मुठी मारता येत असेल तर मी सगळ्या कीर्तनाचे पाकिटं त्याला देतो, त्याला बाँड्रीवर नेऊन बसवतो. त्यानं आपलं बाँड्रीवर बसलं की बंदूक फेंदूक काहीच नाही. आर मुनी पार मुनी चले चले माया चले नरसी की बोर चले विमोक्ष फू सावध. ते कोण धावून आले का. किती खर्च वाचन सरकारचा. पण हे लोक इकडं नाही मारायचे. त्यांना माहिती इकडं गोळी आहे, इकडं गोळ्या खात मरते. पांचट. देव कळून घ्या तुझं सगुण म्हणू की म्हणून माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव. कैसा प्रेम भाव. आपणची देव आपणची गुरु म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि आली आघात निवारा म्हणून देव उभा मागे पुढे उगवी कोढे संकट. कळून कळलं पाहिजे की नाही. एक मिनिट सांगतो, 1 मिनिटामध्ये आपला टाईम झालेला आहे. कारण 7 ते 9 तरी 10 मिनिटं लांबलं. कोण लांबलं ही गाणारी मंडळीमुळं महाराज. कारण मला गायनच ऐकायचं होतं. पाहिल्यापासून मी लगेच झोपून घेतलं. म्हणलं आपल्याला गायन ऐकायचं. कारण मी सांगून गेलो खरंच डॉक्टरसाहेब भाग्यवान गाव आहे की छोट्या गावाने एवढी रत्न उभा केली महाराज टाळकरी. आणि पोरं मी नुसतं माझी गाडी थोडं दवाखान्यामध्ये सुनबाईला नेल्यामुळं गाडी वेळेत ताब्यात मिळली नाही मला. मग मला येण्याचा जरा प्रॉब्लेम. नुसता फोन केल्याबरोबर परत तिथं उभं होता. महाराज आम्हाला आलेला माणूस आम्हालाच म्हणतो तुम्हाला पाणी प्यायचं. मग त्याची दुकान आहे घेऊन बाटली 20 रुपयाची. पण तो पाहिजेत नाही.
ह्या पोराने बाटली तर पाजिली पाण्याची बर का, पण थंड बी पाजिलं बाटलीतलं ना वे. जे लोक सगळे पेतात ते आईस्क्रीम नाही लस्सी. म्हणलं बरं झालं बाप गार तरी झालं. अशी प्रेमाची माणसं असे म्हणून 5-10 मिनटं लांबलं. पण कळलं पाहिजे की नाही, कळलं पाहिजे. 3 पोरी नांदून आलेल्या माहेराला, आणि माहेराला आल्या पोरीले खुश राहते. फक्त ते लेकरवाळ्याने झालेलं पाहिजे, आणि त्याच्यात एखादी लेकरवाळी झाली आणि चालतं, पण लय खुश राहते. मग त्या अशा गप्पा मारते ना, त्यांच्या गप्पा बी त्यांच्या गप्प्यात त्याला रंगून जाते. एकीने विचारलं कसं काय नवरा? तिची माया नवऱ्यासारखा नवराच नाही, नाका डोळ्यात सगळं चांगलं आहे, पण डोक्यात फक्त हेल्मेटच. तिने म्हणजे अगं हेल्मेट म्हणजे अगं काहीच कळत नाही म्हणजे कसं. आपण त्यांना बाजारात पाठवलं, वांगे सांगितले तर बटाटे आणते, आणि बटाटे सांगितले तर टमाटे आणते. नाहीच कळलं तर ढेर आणते, नाहीच कळलं तर पैसे वापस आणते. ती म्हणे नको दाजीला नाव ठेवू, नाही कळल्यावर पैसे तरी आणते, नाही कळलं तर काहीतरी आणते. ती म्हणे काहीतरी आणते, वयाने जाऊन देत पैसे. दुसरी म्हणतो, ती म्हणे माझं आताच नाही. मग तुमचं कसं आहे गं? ती मग आमचं जायचं म्हणलं, आपण जर म्हणलं मला जायचं आणि त्यांना माहीत झालं तर माय मागं लागत मी बी येईन ना. आपण का त्यांना बाजारात घेऊन गेलं, पादराला धरूनच राहील. बरं धरी नका पादराला. आपण माल घ्यायला लागलं तर मालाकडं पाहा, तर ते माझ्या तोंडाकडं पाहत. मी म्हणलं तोंडाकडं काय पाहता? तीन मी तुला कुठंतरी पाहिलं आणि वाटतं. त्याच्यामुळं मला त्यांच्यात दांडाला धरला, तर कवर लोक धरला लागत. तीन गर्दीतून बाहेर येऊस तर मग गर्दीतच फक्त ओकतं. त्याच्यामुळं आता आम्हाला कळून गेलं ना, आम्ही त्यांना गर्दीत कधीच नेत नाही. कधी जत्रा नाही, कधी उरूस नाही, कधी पैठणची वारी नाही. ती म्हणे तुमचं तरी बरं आहे बाया, हिचं नाही कळलं तर पैसे काही तरी वापस आणतं, आणि तो फक्त गर्दीचं चुकतं. तो कसं आहे गं, ती लेकुरवाळी होती. तिने बाई मा काय सांगू, इकडे यायची गडबड. असं पटकन आवरलं. फक्त दोघाच्या आंघोळी राहिल्या होत्या, त्याच्या बापाची आणि त्याची. म्हणून पोराला पाणी घेऊन गेले, गरम साबण नेली, टावेल नेलं, पोराला मोरीमध्ये उभा केलं, त्याचे कपडे काढले, त्याच्या अंगावर पाणी ओतायचं आणि साबणला. तेवढ्यात ते नंदीबैलवाला आलं. पोरगं माझ्या हातातून निसटलं, बिगर कपड्याचंच पळून गेलं नंदीबाईला. त्याच बाप म्हणजे नक्षा देऊ, मी घेतो आंघोळ करून. पोरगं तरी कुठं जाणार, जाईन खालच्या गल्लीला येईल घेऊन. म्हणलं आबा तिथं पाणी आहे, साबण आहे, टावेल आहे, फक्त चड्डी नाही. मी चड्डी घेऊन येते. मला चड्डी आणूस तर त्याच्या बापानं भाडभाडं पाणी घेतलं, टावेल लावला. मला म्हणे पिशी भरू, मी आणतो पोराला. पोरगं असं गेलं आणि त्याच बापा असा गेला. पोरगं असं गेलं म्हणजे काहीच नाही, बाप फक्त. पोरगं खालच्या गल्लीला गेलं. पोरगं नंदीबाईला पुन्हा नाचत होतं. बापानं पोराला पाहिलं आणि ते बी डोलायला लागलं. तेरे मेरे बीच में म्हणे काय साय बंधन. पोरगं नाचत, बाप डुलत. नाचता नाचता बाप म्हणतो ए पोरा भोंगलं नक नाचू, धरतुल टावेल. त्याला दिलं याला राहिला का? तसं नुसतं दुसऱ्याला सांगून जमणार नाही. आपली आपण करा सोडवण. आपल्यालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्यालाही त्याचं दास व्हावं लागेल, आणि मग अनुभव येईल देव उभा मागे पुढे. मग आपल्याला अनुभव येईल जैसा केला तैसा हो. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन आसो सुखे, तुका मन आसो सुखे, तुका मन आसो सुखे, तुका मन आसो सुखे, गाऊ मुखे विठो जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल, जय जय विठ्ठल.